चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रूट प्लांट लावूया. पेरूचा प्लांट बघा, एक तर माझ्याकडे आहे पेरूचा प्लांट आणि हा आहे ना ग्रीन पेरू आहे आणि याचं एक फळ खाल्ल्यावर मला समजलं आणि मी आता आणलेला आहे तो रेड पेरू. आता बघा माती करताना मी आहे ना भरपूर प्रमाणात इथे जमा करून ठेवलेलं जे काही कचरा होता तो याच्यामध्ये टाकला, सुकलेले पानं वगैरे किंवा ह्याचं. आणि तर शोधत होती कोणत्या झाडाची कटाई करायची, कारण खाली एक आंब्याचं झाड पण खूप मोठं आहे, ते नव्हतं काढता येत, पण काही वेलांचे पानं झाडांचे पानं आणून याच्यात भरले. कारण एवढ्या कुंड्या आहे ना हलक्या ठेवल्या तर ते बरं राहते. आणि बघा एका कुंडीमध्ये जो काही कचरा होता तो सुद्धा टाकून घेतला. कारण काय होते माहिती आहे का, भरपूर प्रमाणात आपल्या थोडे कडुलिंबाचे पानं टाकले, कारण भरपूर प्रमाणात या कुंड्यांना माती लागते आणि ह्या जड झाल्यामुळे आहे ना फुटण्याचे पण जास्त चान्स असते. म्हणून हे हलकी बनवण्यासाठी जे काही मिळेल ते टाकलं. थोडी राख टाकली बघा, थोडीशी आता वरून माती टाकली, कारण हे आपलं खाली दबेलच, पण नंतर मग आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो आपल्याला जे काही सुकलेलं पानं वगैरे मिळेल. कारण कचरा कमी पडू राहिला सगळीकडे मला, आणि व्हिडिओ बनवणं पण होऊन नाही राहिला. 2 दिवस झाले व्हिडिओ आला नाही, तर माझं रेग्युलर मी टाकण्याचा प्रयत्न करायची, कारण वॉटर लिलीचे ऑर्डर सुरू आहे आणि ते घेण्यामध्ये आणि ते सेल करण्यामध्ये थोडा वेळ मला लागत आहे. बघा आता अशा पद्धतीने हे सर्व टाकून घेते मी. आणि आता हा प्लांट लावत होते तेवढ्यात मला दिसला की तो प्लांट आहे ना रेड मातीमध्ये आहे. थोडीशी बघा निमखली आणि हळद टाकली, अशा सोप्या पद्धतीने माती बनवली. बघा हा हार्ड माती झाली होती. आणि असं जर लावल्यामुळे आपण काय होते, प्लांट तो सुकून जाते, कारण त्याच्या आतमध्ये पाणी भेटत नाही त्याला, कारण ही लाल माती आहे ना जास्तच हार्ड असते. म्हणून मी पाण्यात ठेवला दिवसभर आणि परत आली वर 2-4 तास पाण्यात ठेवल्यावर. आता बघा पूर्णपणे माती आणि मुळ्या मोकळ्या झाल्या होत्या आणि असं केल्यामुळे आता आपला प्लांट छान रुजेल. आणि याच्यामध्ये आता वरून थोडी माती वगैरे टाकूया आणि थोडंसं पाणी टाकूया. ॲप्सम सॉल्ट मी आहे ना थोडंसं चिमूटभर या झाडाच्या याच्यात आजूबाजूनं टाकून देते आणि त्याच्यानंतर याला एकदा चांगलं पाणी देऊन देते. आणि पाणी दिल्यावर आहे ना पुढं दाखवते मी झाड कशा पद्धतीने ठेवते तुम्हाला. थोडा शेडमध्येच ठेवते. आता एकदमच अचानक खूप ऊन तापायला लागली, त्याच्यामुळं म्हटलं हा थोडा शेडमध्ये राहील. आता बघा चिमूटभर हळद परत टाकली आणि थोडंसं लगेच ॲप्सम सॉल्टसुद्धा टाकून घेते याच्यामध्ये. खूप सोप्या पद्धतीने झाडं लावण्याचा प्रयत्न करत असते. बागकाम करता करता खूप आता कुंड्या वगैरे, आणि सकाळी तर वेळ अशी असते की बागेमध्ये आल्यावर बाहेर जायची वाटतच नाही. बघा हा पेरूचं झाड आहे शेवट.